पहिलं हुक अडकवायचं. तुमच्या साईज प्रमाणे ही साडी बनवून मिळेल. हँडलूम मार्क आहे त्याला. हँडवर्क वाल्या साड्या आपल्याकडे आहेत. ह्यूज कलेक्शन आपल्याकडे आहे. इरकलचं कलेक्शन आपल्याकडे आहे. ट्रेडिशनल लुक साठी एकदम परफेक्ट साडी आहे. केरळहून येतात ह्या साड्या. बांधणी आणि शिबोरी बनवणारे वीवर्स खूप कमी आहेत आता. छोटीशी नाजूक अशी बॉर्डर येते. नयनतारा एक्ट्रेसने ही वेअर केली होती म्हणून ती नयनतारा साडी असो ह्या साडीला म्हणतात. आहे महेश्वरी साडी. सिल्क मार्क बघायला मिळेल तुम्हाला. कुठलीही साडी निवडून तुम्ही ती रेडी टू वेअर मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमची साडी देऊन तर बनवून घेऊच शकता. नॅचरल कलर डाईड हँड ब्लॉक प्रिंटेड. कमी दिसायला नको ह्या दृष्टीने थोडासा फ्लेअर दिलेला. मटेरियल म्हटलं की असं वाटतं की अरे स्टिचिंगचं, तर त्याचीही काळजी करू नका. लॉंग अनारकली ड्रेस आपण बनवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आता सणासुदीचे दिवस चालू होणार आहे. गणपती, रक्षाबंधन, दिवाळी, नवरात्री यासाठी जर तुम्ही रेडी टू वेअर साड्या जर शोधत असाल तर आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. आज मी आलो आहे ठाणा पश्चिम श्यामा कलेक्शन या शॉपला. आज आपण भेट देणार आहोत. इथे विविध प्रकारच्या रेडी टू वेअर साड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्वतःची साडी आणून कस्टमाइज करून घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला ऑथेंटिक हँडलूमच्या साड्या पाहायला मिळणार आहेत आणि तुम्ही घर बसल्या ऑनलाईन सुद्धा मागवू शकता किंवा इथे प्रत्यक्ष येऊन तुम्ही फॅब्रिक फील करून तुम्ही घेऊ शकता. आणि डिस्काउंट रेटवर काही कलेक्शन उपलब्ध आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पुन्हा एंडपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, इकडे येण्यासाठी आहे ना ठाणा पश्चिमपासून 10 ते 15 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. हे पाहू शकता. लँडमार्क सांगायचं झालं ना तर पुरेपूर कोल्हापूर हॉटेल आहे, फेमस हॉटेल आहे आणि त्याच्या अगदी बाजूलाच आहे श्यामा कलेक्शन. वीर सावरकर रोड आहे हा, आरामबाग. आणि याचा पूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणतं कलेक्शन पाहायला मिळतं. नमस्कार. श्यामामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज श्यामामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे रेडीमेड साड्या, ज्या सगळ्यांच्या खूप आवडत्या आहेत. त्याचबरोबर हँडलूमचं ह्यूज कलेक्शन, रेडीमेड ड्रेसेस, ड्रेस मटेरियल्स आणि बरंच काही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तुम्ही ऑनलाईनही शॉपिंग करू शकता, शॉपलाही व्हिजिट देऊ शकता. शॉप कुठे? आपलं शॉप आहे ठाण्याला वीर सावरकर रोड, जो आहे राम मारुती रोडला जे गजानन महाराज मंदिर आहे तिथून जेव्हा तुम्ही 3 पेट्रोल पंपला येता तर त्याच रस्त्यावर पुरेपूर कोल्हापूर हॉटेलच्या बाजूला श्यामा हे स्टोअर आहे. तर त्याला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला आज दाखवलेल्या कलेक्शनमधलं जर काही आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सॲप करा. तर आपण आपल्या कलेक्शनची सुरुवात करतोय रेडी टू वेअर साड्यांपासून, जी सगळ्यांची ट्रेंड तर आहेच पण गरज जास्त बनलेली आहे. तर आपण रेडी टू वेअर साडी दाखवतोय. रेडी टू वेअर साडीमध्ये आपण 2 पॅटर्नमध्ये साड्या बनवतो, एक रॅप अराउंड आणि एक स्कर्ट पॅटर्न. तर आता मी जो तुम्हाला दाखवते तो रॅप अराउंड पॅटर्न आहे. ह्याच्यातही आपण वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बनवतो. आता जशी ही साडी आहे ही फ्री साईजमध्ये विथ लायनिंग आपण बनवून ठेवलेली आहे. नेसणं अतिशय सोपं आहे. कमरेच्या भोवती घ्यायचं, हे पहिलं हुक अडकवायचं, हे असे गुंडाळून घेतली. तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे ही साडी बनवून मिळेल. वा, पटकन. आणि तुम्ही साडी नेसून, आता ही मी ड्रेसवर नेसलेली आहे, जेव्हा तुम्ही नुसती ड्रेप कराल तेव्हा ती अगदी नेसल्यासारखी दिसते. तुम्ही सांगितलं नाही तर कोणालाही कळणार नाही की ही शिवलेली साडी आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला पॅटर्न येतो. तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे बनवून मिळेल. तुम्ही आमच्या कलेक्शन मधली साडी सिलेक्ट करून साडी बनवून घेऊ शकता. तसंच तुम्ही तुमच्या साड्या आणून देऊन त्यासुद्धा आम्ही तुम्हाला रेडी टू वेअरमध्ये कन्वर्ट करून देऊ शकतो. ज्याच्यामध्ये रॅप अराउंड पॅटर्न जो तुम्हाला मी दाखवला तो विथ लायनिंग, विदाऊट लायनिंग असा दोन्ही पद्धतीने येतो. विदाऊट लायनिंग म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये पेटीकोट घालावा लागेल आणि वरती साडी ड्रेप करायची. विथ लायनिंग म्हणजे ज्याला लायनिंग लावलेलं आहे, तुम्हाला पेटीकोटही घालायची गरज नाही. तर अशा दोन्ही पद्धतीने रॅप अराउंड साडी शिवतो. दुसरा पॅटर्न आपला आहे तो स्कर्ट पॅटर्न, ज्याच्यामध्ये आतमध्ये लायनिंग लावलेलंच असतं. ती विदाऊट लायनिंग नाही बनवत आपण आणि ती जस्ट स्कर्ट घालतो तशी ती साडी घालायची आहे. आपले हे डेमो पीसेस आहेत. पद्धतीने आतमध्ये पेटीकोट पूर्ण अटॅच्ड असतो. त्याला साईडला झिप दिलेली असते, इथे नाडी असते. पायातनं ही साडी अशी जस्ट चढवायची, झिपअप करायची, नाडी बांधायची आणि पदर घेऊन तुम्ही रेडी. इट्स सो सिम्पल. एका मिनिटात लेस दॅन 1 मिनिट. ही ही साडी सुद्धा तुम्ही आमच्याकडनं साडी सिलेक्ट करा.
त्याची कन्वर्ट करून घ्या, किंवा तुम्ही तुमची साडी द्या आणि ती रेडी टू वेअर मध्ये शिवून घेऊ शकता. कस्टमायझेशन पण अवेलेबल. एक्झॅक्टली. आणि आम्ही जास्त त्याच्यावरच भर देतो, कारण इंडियन लेडीज काय जनरली सगळ्यांचे बॉडी स्ट्रक्चर प्रत्येकाचं वेगळं असतं. म्हणजे एक कंबर साईज 36 आहे तर सगळी मापं सारखी असतील असं नाही, आणि ती अगदी नेसल्यासारखी दिसावी त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मापाची बनवून घेतली तर ते जास्त छान राहतं. व्यवस्थित बसेल आणि कम्फर्ट होईल. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे असं म्हणतात की साडी यंग मुलींना काय काय लोकांना वेळेला जमत नाही, तर त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट. एक्झॅक्टली. नेसता येत नाही किंवा घाईत जेव्हा आपण असतो तेव्हा ती घाईत व्यवस्थित नेसवून परत ते दिवसभर कॅरी करणं पण कठीण जातं, तर त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि हा अतिशय लोकांना आवडतो. माझे आतापर्यंत म्हणजे इथे वर्ष झालं आपल्याला येऊन या जागेमध्ये, तर 1000च्या वर आपले असे कस्टमर आहेत ज्यांनी आपल्याकडनं शिवून घेतलेले आहेत आणि त्यांना खूप त्या आवडलेल्या आहेत. एक शिवून घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या अनेक साड्या रेडी टू वेअर मध्ये कन्वर्ट करून घेतलेल्या आहेत. रेडी टू वेअर साडी शिवण्यासाठी किती वेळ लागतो? की आता जितक्या लवकर द्याल, जसं सीझन येत जातो, जसं मागच्या वर्षी आपण सुरुवात जुलै एंड पासून केली तेव्हा आपण 5 ते 7 दिवसात देत होतो, ते दिवाळीपर्यंत आपण 30-30 दिवस लागत होते. कारण जितका लोड वाढतो तितका, कारण आपल्या शिवणारे पूर्ण हे हाताने काम होतं, कुठलंही म्हणजे मशीनने ह्युमन टचने काम होतं, त्यामुळे त्या गोष्टीला थोडा वेळ लागतो. बरोबर. आणि याची प्राइस रेंज किती असेल ताई? कसं आहे की साडीच्या सिलेक्शनवर अवलंबून आहे. तुम्हाला जर तुमची साडी शिवून घ्यायची असेल तर रॅप अराउंड पॅटर्नची विदाउट लाइनिंगची 800 रुपये स्टिचिंग चार्ज होतात. विथ लाइनिंगची स्कर्ट पॅटर्न किंवा रॅप अराउंड दोन्हीचे 1200 रुपीज होतात. तर आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत की आपण डिस्काउंट आयटम जे आहेत, जे आपण ह्या सेल 31 जुलैपर्यंत चालू ठेवणार आहोत किंवा स्टॉक संपेपर्यंत. तर हे जे पीसेस आहेत सगळे फ्रेश पीस आहेत, पण कसं असतं हँडलूम साड्या आहेत, बल्कमध्ये त्याच्यामध्ये बनत नाही, तर त्याच्यातले जे सिंगल पीसेस राहिलेले आहेत ते आपण डिस्काउंटमध्ये देतो आहोत. तर तुम्हाला दाखवते. आता जशी ही बाटिकमध्ये चंदेरी कॉटन सिल्कची साडी आहे, ह्याच्यात हा सिंगल कलर राहिलेला आहे, तर ह्याच्यावर आपण 10% ऑफ देतोय. तर 10 to 20% डिस्काउंट आपल्या ह्या साड्यांवर असेल. मंगलगिरी, हेही मंगलगिरी आहे. मंगलगिरी साऊथचं आहे, आंध्र प्रदेश. हे लिनन, बरोबर, हे खूप ट्रेंडिंग आहे ना. हो, हा सिंगल पीस आहे. आता डिझाईन्स नवीन आपल्याकडे येतील. हे जूट लिनन आहे. हे काथा स्टिच मध्ये साडी आहे. लखनवीतला हा सिंगल पीस आहे. उपाडा सिल्क मधला सिंगल पीस, दोन कलर आहेत. हे पण साऊथच आहे. हे अजरक प्रिंटची डोला सिल्कची साडी आहे. आता छोट्या प्रिंट मध्ये आपण साड्या त्याच्या आणतोय. ही मोठ्या प्रिंट मधली सिंगल पीस हा आहे. महेश्वरी कॉटन सिल्क मध्ये हँडलूम वाल्या हँडब्लॉक प्रिंटेड साड्या आपल्याकडे आहेत. लाईट वेट असतात. येस. आणि मोडाल सिल्क मधले काही कलेक्शन आहेत जे आपण डिस्काउंट मध्ये देतो आहोत. सुंदर. तर ह्या सगळ्या साड्यांवर एक 10 ते 20 अशा रेंजमध्ये डिस्काउंट आहे. तर ह्या डिस्काउंटचा नक्की फायदा घ्या, कारण अतिशय सुंदर साड्या आहेत. पण मला आवडतं की दरवेळेला काहीतरी नवीन कलेक्शन आणावं. तर नवीन कलेक्शन आणायचं तर त्याच्यातले हे एक आधीच्या कलेक्शन मधले पीस आहेत जे आपण डिस्काउंटमध्ये देतो. प्युअर हँडलूम, 100% हँडलूम. हँडलूम आणि हँड ब्लॉक प्रिंटेड. जेही प्रिंटेड आहेत ते सगळे ब्लॉक प्रिंटेड आहेत. आपण स्क्रीन प्रिंटेड वाल्या नाही हे करत. डिजिटल वाले नाही ना, डिजिटल स्क्रीन नाही, एंटायरली हँड ब्लॉक प्रिंट. आता आपण सुरू करतोय आपलं फ्रेश कलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी ही मल कॉटनची हँड ब्लॉक प्रिंटेड साड्या तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळतील. खादी कॉटनच्या, प्युअर खादी कॉटनच्या हँडलूम प्लेन साड्या आपल्याकडे आहेत. ही सुद्धा बघाल तर प्युअर हँडलूमची अतिशय लाईट वेट विदाउट ब्लाउज पीस असते, पण इतकी सुदिंग आणि सुंदर ही अशी आंध्रा कॉटन
गोदावरी कॉटन म्हणतात याला. अच्छा. ती आपल्याला ह्याला तुम्हाला हँडलूम मार्कही दिसेल. हँडलूम मार्क आहे त्याला. अच्छा. तुम्ही हे स्कॅन करून बघितलं तर तुम्हाला ती साडीचे डिटेल्स कुठे बनलेली आहे, विवर्सचं नाव, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. ही जामदानी. जामदानी हल्ली खूप वेगवेगळ्या व्हरायटी. जामदानी ही बेसिकली वीव आहे जी कॉटनमध्ये, कॉटन सिल्कमध्ये, सिंथेटिकमध्ये सुद्धा येते. आपली ही जी जामदानी साडी आहे ही प्युअर मल कॉटनमध्ये. सॉफ्ट असते, अतिशय सॉफ्ट आणि म्हणजे खूपच एक नेसल्यानंतर वेगळाच आनंद देणारी साडी असते ही. पूर्ण हे जे आहे हे हँड विविंग आहे. म्हणजे जेव्हा साडी विणतात तर विणताना मध्ये थांबून त्याच्यामध्ये निडलने हे जामदानी वर्क केलं जातं. बेसिकली हे जे काम होतं, हे जे टाईप ऑफ विविंग आहे त्याला जामदानी विविंग म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्हाला भरपूर कलर्स बघायला मिळतील. चंदेरी कॉटन सिल्क मध्ये ब्लॉक प्रिंटेड साड्या आपल्याकडे बघायला मिळतील. त्याचबरोबर कोटामध्ये प्रिंटेड कोटा आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहे. हे आपण पूर्ण हँडवर्कवाली, बुलियन स्टिचवाली हँडवर्कवाल्या साड्या आपल्याकडे आहेत, ज्याला ही असं पायपिंग केलेली आहे आणि त्याला आपण तसा ब्लाउज पीस दिलेला आहे. पूर्ण हँडवर्क आहे, एम्ब्रॉयडरी आहे. हे तुम्ही मागणं बघाल ना याला तर तुम्हाला हे पूर्ण दोऱ्याचं काम दिसेल. हे हाताने पूर्ण काम केलेलं आहे. याला बनायला खूप वेळ लागतो. आणि हे असं पूर्ण साडीभर तुम्हाला ही अशी बुट्टी मिळेल. ह्याला पहिल्यांदा तुम्हाला ड्रायक्लीन करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही इझी किंवा शॅम्पू मध्ये, शक्यतो आम्ही तेच रेकमेंड करतो की लोकांची कंप्लेंट असते की अरे डल झालं किंवा, तर आपले जे डिटर्जंट असतात ना तेच खूप इतके हार्श असतात की त्या डिटर्जंटने कपडा, मग तो कुठलाही कपडा असू दे, ते डॅमेज जे होतं ते बेसिकली डिटर्जंट. तर तुम्ही जितकं माइल्ड डिटर्जंट आपल्या बाहेर जायच्या कपड्यांना वापराल तितक्या तुमच्या कपड्यांचं लाईफ वाढतं. परफेक्ट. ताईकडनं आपण टिप्सही घेतोय. याच्यामध्येही तुम्हाला भरपूर कलर्स बघायला मिळतील. हा जसा पिस्ता कलर दाखवला त्याच्यातलाच हा एक रंग आहे, येलो. पूर्ण तसंच हँडवर्क आहे. प्रत्येक हँडवर्कचं डिझाईन वेगळं आहे कारण पुन्हा तेच हाताचं काम आहे, त्यामुळे तंतोतंत सारखं ते होऊ शकत नाही. आणि तीच खासियत असते ना प्युअर हँडलूमची. बरोबर. त्याच्यानंतर हा एक खूप आवडता प्रकार आहे बायकांचा. म्हणजे माझ्याकडे मंगलगिरी ह्या खूप सगळ्यांनी पसंत केल्या जातात. प्लेन साडी असते पूर्ण, ह्याच्यात त्याचा स्वतःचा रनिंग ब्लाउज पीस येतो. आपण हा कॉन्ट्रास्ट प्रिंटेड ब्लाउज देतो. ही साडी तुम्ही ह्या ब्लाउज बरोबर पेअर केली तर तुम्ही ऑफिस वेअर साठी, कॅज्युअल वेअर साठी वापरू शकता. त्याच्याबरोबर तुमच्याकडचा कॉन्ट्रास्ट हेवी ब्रोकेड म्हणा किंवा एम्ब्रॉयडर्ड ब्लाउज तुम्ही घालून हे केले तर फंक्शनल वेअर सुद्धा होते. त्यामुळे ह्या साड्या खूप पसंत केल्या जातात की सटल दिसतात. त्याच्याकडे आपल्याकडे भरपूर रंग आहेत, त्याच्यामध्ये आवडणाऱ्या साड्या आहेत. त्यामुळे ह्याचं ह्यूज कलेक्शन आपल्याकडे आहे. एकापेक्षा एक सुंदर रंग आहेत. हो, सुंदर. मोस्टली हे टीचर्स ज्यांना सटल लुक आवडतं त्यांच्यासाठी बेस्ट चॉईस आहे ती. सुंदर आणि सोबर. येस. त्याच्यानंतर हे आता गणपती, गौरी, श्रावणातले आपले सगळे सण सुरू होतात तर त्याच्यासाठी इरकलचं कलेक्शन आपल्याकडे आहे. हे इरकलमध्ये चेक्समध्ये इरकल आहे. त्याचा हा असा पदर येईल आणि हा त्याचा ब्लाउज पीस येईल. प्लेन ब्लाउज पीस येईल आणि असा टोप पल्लू ज्याला म्हणतात तो त्याचा पदर येईल. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे बरंच कलेक्शन आहे. त्याच्यानंतर इरकलमध्ये प्लेन इरकल आहे जी खूप सुरेख दिसतात. ह्याच्यातही सुंदर सुंदर रंग आपल्याकडे अवेलेबल आहेत, तेही मी दाखवते तुम्हाला. आधी ही साडी ओपन करून दाखवते. हे बघा, असा टोप पल्लू येईल. ट्रेडिशनल लुक साठी एकदम परफेक्ट साडी आहे. आपल्या मराठी सणांसाठी ही साडी खूप साजेशी दिसते. त्याच्यावर आपले पारंपरिक दागिने याची शोभा अजूनच वाढवतील. त्याच्यात हे सुंदर कलर्स आहेत. कलर्स ह्याच्यात येतच असतात. आणि ह्या म्हणजे आता वटपौर्णिमेच्या वेळेला तर ह्या साड्या खूप पसंत केल्या गेल्या सगळ्यांनी.
याची काय रेंज असेल ताई? 2600. 2600. खूपच सुंदर आहे. याची जी बॉर्डर आहे ना ती चटाई बॉर्डर त्यामुळे ती उठून दिसते. येस. तर आपण बघतोय बनाना सिल्क. अच्छा. हे आपलं केळ्याचं जे फायबर असतं, केळ्याचा जो खांब असतो तो फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये तंतू निघतात. अच्छा. तर ते तंतू आणि सिल्क ह्याच्या मिश्रणातनं या बनाना सिल्क साड्या बनतात. तर त्याचं आपल्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे. हे आपल्याकडे केरळहून येतात ह्या साड्या. हा त्याचा पदर आहे, हा ब्लाउज पीस येईल आणि साडी येईल. ह्याच्यातही आपल्याकडे पण सॉफ्ट आहे ना एकदम. तुम्ही कलर बघाल तर हटके रंग असतात. आता हे ऑरेंज आणि हे आम्ही खास बनवून घेतलं कारण फेस्टिवल्समध्ये हे कॉम्बिनेशन खूप आवडतं. अशी सुंदर साडी दिसते पूर्ण. वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्सच्या आपल्याकडे साड्या आहेत. सुंदर. आणि ह्याच्यात सतत नवीन कलेक्शन येत असतं. अच्छा. याची काय प्राइस रेंज असेल ताई? याची 2500. 2500. कलमकारी. कलमकारी एक सगळ्यांचं खूप फेवरेट हे आहे. तर आपण मंगलगिरी कॉटन सिल्क मध्ये कलमकारी साड्या आपल्याकडे बघायला मिळतील. आता ही ब्लॅक मध्ये आहे. तसेच आपल्याकडे बेज कलरवर वेगवेगळ्या प्रिंट मध्येही ह्या साड्या अवेलेबल आहेत. कलमकारी खूप डिमांड मध्ये आहे आणि नेसायला सोप्या पडतात. याला पण तुम्ही 2दा ड्राय क्लीन करा. इझी किंवा शॅम्पू मध्ये तुम्ही त्याच्यानंतर वॉश करू शकता. फक्त बनाना सिल्क साडीज तुम्हाला ड्राय क्लीन ओनली वाल्या साड्या असतात कारण ते बनाना फायबर आणि प्युअर सिल्कचं मिक्स असतं. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करतो, तुमच्याकडे जे कलेक्शन आहे एकदम ऑथेंटिक आणि प्युअर आहे. थँक्यू सो मच. मुडाल सिल्क. अच्छा. मुडाल सिल्क बांधणी. सध्या ह्याच्यातले आलेले सगळे पीस आपले सोल्ड आउट झालेले आहेत. कालच ह्याच्यातले हा बांधणी आणि शिबोरी मिक्स आहे. अच्छा. म्हणजे बांधणीचा पदर आहे. कारण पूर्ण बांधणीच्या साड्या आल्या की त्या पहिल्या इथे डिस्प्लेला लावायचा अवकाश की त्या साड्या सोल्ड होतात. अरे वा. बांधणी आणि शिबोरी छान. खूप सुरेख कॉम्बिनेशन दिसतं. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स आहेत. त्याच्यातले कालच संध्याकाळी आपण ह्याच्यातले 3 कलर्स सेल केले. याच्यामध्ये सगळे छान सुंदर डार्क कलर्स येतात. रेड, मरून, ग्रीन, पर्पल, ब्लू अतिशय सुंदर ते येतील. आता थोडासा म्हणजे कच्छमध्ये पाऊस चाललाय. एक 10-15 दिवसात ह्याचंही नवीन पीसेस आपल्याकडे येतील. बांधणी आहे. सुंदर. म्हणजे प्रत्येक स्टेटचं जे स्पेशालिटी आहे. हो. प्रयत्न असतो. तर म्हणूनच भारताचा नकाशा लावलेला स्वप्न आहे माझं की सगळ्या स्टेटचे आपल्याकडे असावे. सुंदर. त्याच्यानंतर प्लेन मुडाल सिल्क मध्ये आपल्याकडे बरेच कलर्स तुम्हाला बघायला मिळतील. अखंड प्लेन साडी आहे. तसाच त्याचा रनिंग ब्लाउज पीस येतो. आणि हे सगळे नॅचरल कलर डाईड असतात. त्यामुळे तुम्ही बघाल तर ह्याचं जे म्हणजे मी ह्याच्याकरता सांगते की लोकांना असं वाटतं की हे कलर व्यवस्थित झालेला नाहीये. आता ते तसं नाहीये. जेव्हा नॅचरली कलर होतो तेव्हा हे असेच दिसतात. जे केमिकल कलर्स असतात जे आपल्या शरीराला किंवा एन्व्हायरमेंटसाठी हार्मफुल असतात ते तुम्हाला सटल आणि म्हणजे काय म्हणतात त्याला एक सारखेपणा त्याच्यात दिसतो. या कलरमध्ये थोडा अनइव्हननेस तुम्हाला दिसणं इट्स व्हेरी कॉमन. त्याने आपण ओळखू शकतो उलट ते प्युअर आहे. आणि हा कॉफी कलर. हे असं सुंदर आपलं मुडाल सिल्क मध्ये कलेक्शन आहे. कॉफी कलर कॉम्बिनेशन आहे. येस. आता आपण बघूया आपल्याकडचं इंदुरी आणि महेश्वरीचं कलेक्शन. ही आपल्याकडचे इंदुरी साड्या आहेत. प्युअर हँडलूम आहेत. याचा सुद्धा ह्यूज स्टॉक एका वेळेला नसतो कारण हे बनवणारे वीवर्स खूप कमी आहेत. आता जे जुनी लोक आहेत किंवा त्यांनी ज्यांना शिकवलेली आहेत असे ठराविकच लोक आहेत जे ह्या साड्या विणतात. त्यामुळे ह्याचं ऑथेंटिक कलेक्शन कमी असतं. आता आपल्याकडे 6-7 पीसेस आहेत आणि आपले बनत पण आहेत काही पीसेस जे म्हणजे येत असतात पण 5-6 पीसच्या वेळेपेक्षा जास्त एका वेळेला आपल्याकडे नसतात. आणि तेच दर्शवतं
की या ऑथेंटिक हँडलूम साड्या आहेत, बल्कवाल्या नाहीत. अच्छा. तर आता ही इंदुरी साडी तुम्ही बघाल तर ही फुल पट्टी बॉर्डर आहे, ह्याला छोटीशी नाजूक अशी बॉर्डर येते. प्रत्येक साडीचा पदर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा बघायला मिळेल. हा गोल्डन स्ट्राइप आणि साडीच्या रंगापेक्षा थोडा डार्क शेड अशा पद्धतीचा पदर आहे आणि त्याचा हा असा प्लेन वाला ब्लाउज पीस येईल. पूर्ण इंदुरी साड्या ह्या चेक्स मध्येच येतात. या मलबेरी सिल्क आणि कॉटन ह्याच्या कॉम्बिनेशन मधल्या साड्या असतात. अच्छा. मलबेरी सिल्क असतं म्हणजे प्युरेस्ट फॉर्म ऑफ प्युअर सिल्क मधलं. या थोड्याशा हाय रेंजच्या हो, याची किंमत 5,500. 5,500. आता ह्याचा आहे त्यामुळे प्रत्येक साडीचा तुम्ही पदर बघाल ना तर पदरामध्ये फरक तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये हेवी पदरवाला येतो, एकदम सिंपल पदर मध्ये येतो. आता आपण त्या एका व्हिडिओमध्ये सगळ्या साड्या दाखवू शकत नाही, पण त्यासाठी तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला त्या नक्की बघायला मिळतील. तसंच महेश्वरीमध्ये सुद्धा आपल्याकडे हल्ली यंग मुलींना फार जरीचं आणि असं आवडत नाही, तर त्यांच्यासाठी अशी छोटीशी बॉर्डर, बाकी प्लेन साडी आणि हा गीचा पल्लू विथ जरी, म्हणजे थोडा हेवी पल्लू आणि प्लेन साडी, प्लेन रनिंगच ब्लाउज पीस येतो. तशा सुद्धा साड्या आहेत. त्याचबरोबर छोट्या बॉर्डरमध्ये कॉन्ट्रास्ट पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस अशी सुद्धा साडी आहे. मोठ्या बॉर्डरमध्ये नयनतारा ह्या साडीला म्हणतात. नयनतारा एक्ट्रेसने वेअर केली होती का? हा, नयनतारा एक्ट्रेसने ही वेअर केली होती म्हणून ती नयनतारा साडी असो ह्या साडीला म्हणतात. आहे महेश्वरी साडी. तर त्याच्यावर हे असे बुट्टी येतात आणि ह्याची बॉर्डर ही तुम्ही बघाल तर वेगळ्या पद्धतीची, युज्युअल जी महेश्वरीची बॉर्डर असते त्याच्यापेक्षा वेगळी. त्याच्यामध्ये ह्याच्यात आपल्याकडे डबल बॉर्डर मध्ये सुद्धा साड्या आहेत ज्या आत्ता स्टॉक आउट आहेत. माझा शिप झालेला आहे स्टॉक, जो मे बी उद्या किंवा परवा माझ्याकडे रिसीव्ह होईल. तर त्या डबल बॉर्डरच्या साड्या खास फेस्टिवलसाठी डुअल टोन सिंगल कलर मध्ये आपण बनवून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर स्ट्राईपवाल्या पेस्टिल कलर मधल्या महेश्वरी पण आपल्या येतात. चंदेरीमध्ये आहे, ही पण सिंगल पीस आहे म्हणून ह्याच्यावरही डिस्काउंट आहे. मगाशी मी दाखवलं तसं त्या साडीमधलीच ही साडी आहे, याच्यावरही तुम्हाला छान डिस्काउंट मिळणार आहे. ह्या साड्या प्युअर टसर मधली साडी आहे. ह्या आपण बनवून घेतो साड्या. ह्याच्यामध्ये क्रीम कलर खूप सगळ्यांना आवडतो. माझं इन्स्टा पेज बघाल तर इन्स्टा पेजवरही तुम्हाला वेगवेगळ्या माझ्या कस्टमर्सचे त्या साडीमधले फोटो, मी ती साडी शोकेस केलेले असे व्हिडिओज बघायला मिळतील. तर त्याच्यामध्ये येलो, क्रीम, स्काय ब्लू आणि पिंक ह्या कलरमध्ये आपण ह्या साड्या बनवतो. तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या रंगाची जर बनवून घ्यायची असेल तर ते ह्या साडीमध्ये शक्य आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या आवडीचा कलर घेऊन. ही प्युअर सिल्कमध्ये आपल्याकडे हा पण सिंगल पीस आहे. सिल्क मार्क बघायला मिळेल तुम्हाला. खूप सुंदर साडी आहे. ही तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये मिळणार आहे कारण हा सिंगल पीस आहे. सुंदर. काय प्राइस असेल ताई? याची तशी प्राइस 10,500 आहे. ती तुम्हाला त्याच्यावर 10% ऑफ मिळेल. बरोबर. सिल्क मार्क सुद्धा दिलेला आहे, म्हणजे प्युअर एकदम सिल्क, त्यांनाच तो मार्क मिळतो. हो. आपण हँडक्राफ्टेड ही साड्या बनवतो. हँडक्राफ्टेड याच्याकरता की सगळ्यांनाच प्लेन आवडतं असं नाही आणि या खूप नेसल्यावर सुंदर दिसतात. हा याचा ब्लाउज पीस आहे. तर अशा पद्धतीची ज्याचा पदर साडीला पूर्ण आपण बॉर्डर दिलेली आहे आणि हा पदर असा बनवलेला आहे. आपण ह्या हँडक्राफ्टेड साड्या बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवतो की कुठेही त्या हँडक्राफ्ट केल्यामुळे जड व्हायला नको, कारण त्या जड झाल्या तर नेसायचा कंटाळा येतो. तर ह्या अतिशय हलक्या आणि मिनिमल डिझाईन असलेल्या अशा ह्या साड्या ज्या कॉर्पोरेट वेअरसाठी एकदम बेस्ट चॉईस आहे. ह्याच्यातली कुठलीही साडी निवडून तुम्ही ती रेडी टू वेअर मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमची साडी देऊन तर बनवून घेऊच शकता. आणि हो, रेडीमेड साड्यांचा पॉकेट हवं असेल तर तेही आम्ही शिवून देतो. त्याच्यामध्ये इनव्हिजिबल पॉकेट, हिडन पॉकेट
किंवा फ्लॉन्ट करायचं असेल पॉकेट तर तेही आपल्याकडे सोय आहे. जसं तुम्ही हँडक्राफ्टेड साड्या मी ज्या दाखवल्या तर त्याला तुम्ही त्याची जी बॉर्डर आहे त्याच बॉर्डरचा पॉकेट बनवून घेतला तर खूप सुंदर दिसतो. तर तसंही काही करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. साड्यांचं कलेक्शन तर तुम्ही बघितलंच. साड्यांबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, ट्युनिक्स, शॉर्ट टॉप्स असंही कलेक्शन आहे. ते सुद्धा हँडलूम फॅब्रिक, हँड ब्लॉक प्रिंटेड, नॅचरल कलर डाईड अशा टाईपच्या फॅब्रिक्सने बनलेलं आपलं कलेक्शन आहे. तर आता हे जे मॅनिक्विनला घातलेला तुम्ही बघताय हा पूर्ण बांधणीचं फॅब्रिक आहे मुडाल सिल्कमध्ये, ज्याचा आपण एक वन पीस केलेला आहे, जो तुम्ही जीन्सवर टॉप म्हणून सुद्धा वापरू शकता आणि ज्यांना शॉर्ट घालायची आवड आहे त्यांना हा ॲज अ शॉर्ट ड्रेस म्हणूनही तुम्ही वापरू शकता. तसेच मुडाल सिल्कमध्ये पूर्ण लायनिंगवाले हे अंगरखा पॅटर्नमध्ये आपले वन पीस आहेत. ह्याच्यात अजूनही डिझाईन्स आहेत. असे शर्ट्स आहेत, हे असे शिबोरी वर्कमधले शॉर्ट टॉप्स आहेत. हा लॉंग इंडो वेस्टर्न स्टाईलचा इथे साईडला स्लिट दिलेली आहे. आपला प्रयत्न हा आहे की वेस्टर्न वेअर आवडतात पण ते वापरताना सिंथेटिकचा वापर खूप जास्त होतो. तर आपण प्रयत्न करतोय की आपलं फॅब्रिक कल्चर एवढं रिच आहे तर त्याच फॅब्रिकमधलं वापरून आपण काही करू शकतो का. तर आता जो मॅनिक्विनला बघितला त्याच्यातलेच पीस आहेत. हे असे कुर्तेज आहेत आपल्याकडे मुडाल सिल्कमध्ये. कफ्तान आहे, हा पण पूर्ण प्युअर मुडाल सिल्कचा आहे. बांधणी आहे आणि प्लस मशीन वर्कवाला आहे. तर पार्टी वेअरसाठी एकदम मस्त चॉईस आहे ही. तर हे जीन्सवर घालायचे टॉप आहेत. नॅचरल कलर डाईड, हँड ब्लॉक प्रिंटेड, अजरक प्रिंटचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ह्यूज कलेक्शन बघायला मिळेल. 950 पासून ते 1100 पर्यंतची याची रेंज आहे. त्याच्यामध्ये हे असे जयपूर कॉटन मधले सुद्धा शॉर्ट टॉप्स, थोडे म्हणजे टमी दिसायला नको ह्या दृष्टीने थोडासा फ्लेअर दिलेला प्लीट्स देऊन असे आपल्याकडे कलेक्शन आहे. यामध्ये सगळ्या साईज उपलब्ध असतात. हो, आपल्याकडे 3XL पर्यंत साईजेस अवेलेबल आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर ड्रेस मटेरियल्स आपल्याकडे कॉटनमध्ये अवेलेबल आहे. मग ड्रेस मटेरियल म्हटलं की असं वाटतं की अरे स्टिचिंगचं, तर त्याचीही काळजी करू नका. तुम्हाला स्टिचिंग फॅसिलिटी आमच्याकडनं घेतलेल्या ड्रेससाठी आणि तू इथे घेतलेल्या साडीच्या ब्लाऊजसाठी आमच्याकडे अवेलेबल आहे. तर ड्रेस मटेरियलमध्ये हे जयपूर कॉटनमधलं आपल्याकडे ह्यूज कलेक्शन आहे. कोटा फॅब्रिकमधलं आपल्याकडे कलेक्शन आहे. अजरकमधलं 3 पीसवालं कलेक्शन आहे. त्याचबरोबर प्रीमियम क्वालिटीचं कॉटनमध्ये, मुडाल सिल्कमध्ये हे सुद्धा आपल्याकडे हे मुडाल सिल्कचं कुर्ता मटेरियल आहे. तर असेही फॅब्रिक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत जे तुम्ही सिलेक्ट करा आणि ते आम्ही तुम्हाला शिवून देऊ. हे कलेक्शन आहे, हे प्रीमियम कलेक्शन आहे पण एकदम क्लासी दिसतं. हटके लुक ज्यांना आवडतो त्यांनी नक्कीच. आता हा कोटामधला, आता सण सुरू होतात तर त्या दृष्टीने तेही कलेक्शन आमचं आता यायला सुरुवात झालेली आहे. तर हा लॉंग अनारकली ड्रेस आपण बनवलेला आहे. असे हे सुंदर, आणि हे सगळं आपलं इनहाऊस प्रोडक्शन आहे हे, त्यामुळे त्याच्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित मार्जिन, म्हणजे त्या गोष्टीची तुम्ही काळजी करू नका. रेडीमेड म्हटलं की तो एक प्रॉब्लेम असतो की आतमध्ये मार्जिन नसते. आत्ता होत आहे, 6 महिन्याने आपल्याला होईल की नाही ह्याची भीती असते. तर त्याच्याबद्दल काळजी नसावी. हे असे सिम्पलवाले डेली वेअरसाठीचे वन पीस आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यात नवीन नवीन पॅटर्न आपण आणतच असतो. कुर्त्यांचं आपल्याकडे कलेक्शन आहे. वेगवेगळ्या टाईपमधले कुर्ते, फॅब्रिक आपल्याकडे अवेलेबल असतं, तेही मी तुम्हाला दाखवते. तुम्ही फॅब्रिक सिलेक्ट करूनही वन पीस बनवून घेऊ शकता किंवा कुर्ती बनवून घेऊ शकता. आता हा सिम्पल असा वन पीसचा पॅटर्न आहे जो एकदम इझी ब्रिझी आणि सॉफ्ट मटेरियल आहे. कॉटन, प्युअर कॉटनमध्ये, इकतमध्ये, इकतचं जे मर्सराइज कॉटन येतं त्या फॅब्रिकमध्ये, म्हणजे ज्याला हलकीशी ग्लेज असते, तर त्या फॅब्रिकमधला हा असा वन पीस आहे जो तुम्ही ऑफिस वेअरसाठी सुद्धा वापरू शकता. तर हे आपलं रेडीमेडचं कलेक्शन झालं.
जस्ट एक फॅब्रिक्स काय काय आपल्याकडे अवेलेबल असतील ते दाखवून घेते. फॅब्रिकमध्ये आपल्याकडे जयपूर कॉटन, अजरक, मोडाल तर मी तुम्हाला दाखवलंच. इकतमध्ये पण मर्सराइज कॉटन, म्हणजे जे सॉफ्ट आणि थिन नसतं, जाडवालं जे कॉटनमधलं फॅब्रिक येतं ते नाही. तर हे आपलं मर्सराइज कॉटन असतं, जे प्रीमियम क्वालिटीचं कॉटन येतं. तर हे कॉटनही आपल्याकडे अवेलेबल असतं, जे तुम्ही फॅब्रिक सिलेक्ट करा, आम्ही तुम्हाला पॅटर्न सजेस्ट करू, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा कुर्ता, वन पीस बनवून घेऊ शकता. सुंदर. आपल्याकडे ट्रायल रूम सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही घेतलेला कुठलाही ड्रेस किंवा आवडलेला ड्रेस आपल्याला कसा दिसतोय हे बघायचं असेल तर काळजी नसावी, ट्रायल रूम मध्ये ट्राय करून बघा आणि मग डिसाईड करा. आपल्याकडे मोडाल सिल्क मध्ये आणि प्युअर कॉटन मध्ये नॅचरल कलर डाईड हँड ब्लॉक प्रिंटेड मध्ये स्टोल सुद्धा अवेलेबल आहेत, जे राखीसाठी बहिणींना गिफ्ट द्यायला एक उत्तम पर्याय आहे. आपल्याकडे मोडाल सिल्क मध्ये आणि प्युअर कॉटन मध्ये नॅचरल कलर डाईड हँड ब्लॉक प्रिंटेड असे स्टोल्सही अवेलेबल आहेत. जी स्टोल तुम्ही दुपट्ट्यासारखे तर यूज करूच शकता. हे लेंथला 2.1 मीटर्सचे येतात आणि वेडथलाही एक साधारण 21 ते 22 इंच याची वेडथ असते. दुपट्टा म्हणूनही छान दिसतो. तसेच तुम्ही जीन्स, स्कर्ट, वन पीस ह्याच्यावरही कशावरही वेगवेगळ्या प्रकारे स्टोल स्टाईल करून हा वापरू शकता. हा राखीसाठी गिफ्ट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या स्टोल्सचे कॉटनवाल्या स्टोल्स जे आहेत ते 850 रुपीजला आहेत आणि मोडाल सिल्कचे 1050 ला. ब्लाऊजचं छोटं कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे असे प्लेन वाले रेडीमेड स्लीवलेस ब्लाऊज आहेत. आपल्याकडे असे रॉ सिल्क मध्ये ब्लाऊज पीसेस अवेलेबल आहेत. तुमच्या साडीला मॅच होणारा कलर ह्याच्यात असेल तर तुम्ही ह्याच्यातला ब्लाऊज सिलेक्ट करा, पॅटर्न प्रमाणे आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो. त्याचप्रमाणे मोडाल सिल्कचा बनलेला ब्लाऊज स्लीवलेस मध्ये अवेलेबल आहे. विथ स्लीव्ज वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला बनवून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे हे फॅब्रिक अवेलेबल आहे. त्याच्यातलं फॅब्रिक सिलेक्ट करून तुम्हाला आम्ही ब्लाऊज बनवून देऊ शकतो, जो प्लेन साड्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. आज तुम्ही जे बघितलेल्या कलेक्शन मध्ये जेही काही तुम्हाला आवडलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअप नंबर जो आहे 8104422499 त्याला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. त्याचबरोबर आमचं इन्स्टा पेज जे आहे श्यामा शॉप या नावाने आणि ह्या रंगाचा लोगो तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसेल, त्याला नक्की फॉलो करा. आणि वेबसाईटवरनंही तुम्ही शॉपिंग करू शकता. आमची वेबसाईट आहे www.shamashop.com. म्हणजे तुम्ही ऑनलाईनही शॉपिंग करू शकता आणि तुम्हाला स्वतः येऊन फॅब्रिकला टच करून, फील करून, कस्टमायझेशन करून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट करा. शॉपचा पत्ता आहे श्यामा शॉप नंबर 2, वीर सावरकर रोड, पुरेपूर कोल्हापूर हॉटेलच्या बाजूला. थोडक्यात सांगते, राम मारुती रोडला जे गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथून आपण आतमधल्या रस्त्यावर वळलो 3 पेट्रोल पंपला जायला की तिथे त्याच रस्त्यावर श्यामा हे आपलं शॉप आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि आमच्या व्हिडिओला बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.